नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, RTE कायदा बदलाचा आदेश मागे घेण्यासाठी मागणी जी आहे ती पालकवर्गाकडून करण्यात येत आहे. खाजगी शाळांमधील RTEच्या राखीव जागांमधील प्रवेशासंदर्भात राज्य शासनाने चुकीचा आदेश काढला असून हा आदेश शिक्षण हक्क विरोधी आहे. त्यामुळेच न्यायालयाने आदेशाला स्थगिती दिली, परंतु अजूनही राज्य शासनाने हा मागे घेतलेला नाही. परिणामी राज्यातील तब्बल 2.5 लाख विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया न्यायालयात रखडली आहे. त्यामुळे युती सरकारने RTE कायद्यातील बदलांचा आदेश मागे घेऊन रखडलेली प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करावी, या मागणीसाठी आप पालक युनियन आम आदमी पार्टीचे वतीने पालकांनी रविवारी पुण्यात बालगंधर्व चौकात आंदोलन केले. राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरू झाल्या आहेत, मात्र RTEची प्रवेश प्रक्रिया अजूनही रखडली आहे. शासनाने काढलेल्या आदेशास उच्च न्यायालयाने शिक्षण हक्क विरोधी ठरवत स्थगिती दिली आहे. त्यात आता खाजगी शाळा विविध हस्तक्षेप याचिका दाखल करीत आहेत. त्यांच्या सुनावणीस तारखा पडत असल्याने शाळा प्रवेश लॉटरी जाहीर करण्यास कोर्टाने मनाई केली आहे. महाराष्ट्रात जवळपास 2.5 लाख पालकांनी आपल्या मुलांना RTEतून प्रवेश मिळेल या आशेने अर्ज भरले आहेत. त्यामुळे ही मुले प्रवेश प्रक्रियेची वाट पाहत आहेत. दरम्यान सर्व खाजगी शाळा आणि सरकारी शाळा सुरू झालेल्या आहेत. या शाळा बाह्य 2.5 लाख मुलांना खाजगी शाळांमध्ये लॉटरी लागून प्रवेश मिळेल की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे पालक द्विधा मनस्थितीत आहेत. इतर मुले शाळेत जाऊ लागल्याने मोफत प्रवेशाची वाट पाहत असलेल्या मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. त्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे. याला शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि युती सरकारच जबाबदार आहे, असा आरोप आप पालक युनियनचे मुकुंद किर्दत यांनी आंदोलनादरम्यान केला. तसेच आदेश मागे न घेतल्यास शिक्षणमंत्री केसरकर यांना पुण्यात फिरू देणार नाही, असा इशारा आपचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी दिला. शासनाने RTE कायद्यात बदल करून खाजगी शाळा श्रीमंतांसाठी, सरकारी शाळा गरिबांसाठी करण्याचा प्रयत्न केला. त्यास स्थगिती देऊन कोर्टाने सरकारला चपराक दिली आहे. तरीही शासनाने कायदा बदलाची अधिसूचना रद्द केली नाही. त्यामुळे त्याबाबत हस्तक्षेप याचिका कोर्टात दाखल होत आहेत. शासनाने अधिसूचनाच रद्द केली तर आक्षेपही बंद होतील आणि प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू होऊ शकते. त्यामुळे शासनाने ही अधिसूचना रद्द करावी, अशी मागणी करीत आम आदमी पार्टी व आप पालक युनियनचे आंदोलन केले गेले. या आंदोलनात श्रीकांत भिसे, प्रभाकर तिवारी, विनोद परदेशी, राजू देवकर, उमेश परदेशी, नामदेव वाघमारे, नरेश परदेशी, सुनील सपकाळ, सुमित वालीकर, जगन्नाथ जमादार, स्वाती राजने, खुशबू तिवारी, प्रमिला भिसे, शालिनी परदेशी, ऋषिकेश भिसे, दशरथ अदमाने, उमर शेख, आरती परदेशी, प्रकाश परदेशी, तानाजी जाधव, शंकर मडिवाल, तुषार कदम, लक्ष्मी मडिवाल, हनुमंत शिंदे, आनंदा हनुमंत, अहमद बागवान, नितीन गस्ती, गणेश खेंगरे, राजेश पिसाळ, प्रीती परदेशी, गावस्कर सेठी, राजू कडणे, विनायक वीर, प्रिया जमादार, सीमा शिवतारे, दीपक पारकर, राजेश ओवळ, दीपक बनसोडे, रुपाली फडतारे, अमोल अडागळे, प्रफुल्ल तायडे, स्वाती राजगे, विक्की बहादूर आदी वंचित व दुर्बल घटकातील पालक सामील झाले होते. आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, अमित मस्के, निलेश वांजळे, निरंजन आडागळे, सतीश यादव, मनोज शेट्टी, संतोष काळे, किरण कांबळे, उमेश बगडे, प्रशांत कांबळे, सुरेखा भोसले, सूरज सोनवणे, विक्रम गायकवाड, ॲडव्होकेट गणेश थरकुटे, शिवराम ठोंबरे, नौशाद अन्सारी, निखिल खंदारे, अविनाश
केंदळे, सुनील सदवी, ज्ञानेश्वर गायकवाड, अविनाश भाकरे, विकास लोंढे, कीर्तिसिंग चौधरी, रमेश मते, सुभाष करांडे, बाबासाहेब जाधव, सुशील बोबडे, ॲडव्होकेट गुणाजी मोरे, जीत विश्वकर्मा, सुनील भोसले आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.